कर्नाटकने खासगी कंपनी स्थानिकांना आरक्षण दिलं। स्वागताची गोष्ट आहे असं संदीप देशपांडे म्हणतात। महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 80% आरक्षण पण अंमलबजावणी नाही असंही संदीप देशपांडेंनी म्हटलंय। काँग्रेस कर्नाटकात निर्णय घेतं पण राज्यात विरोधाची भूमिका घेतं संदीप देशपांडे यांचं हे वक्तव्य। तर स्थानिकांना रोजगार हा आमचा सरकारचा अजेंडा असेल असं वडेट्टीवारांनी म्हटलं। कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असा कायदा येत असल्यास स्वागत आहे असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। तर मला असं वाटतं जो काही निर्णय घेतलाय कर्नाटक सरकारने खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 80% या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत या पद्धतीचा नियम किंवा कायदा हा महाराष्ट्रामध्ये असून दुर्दैवाने मतपेढीच्या राजकारणामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आज जे काँग्रेस सरकार आहे कर्नाटकमध्ये ते महाराष्ट्रात त्याला विरोध करतं आणि कर्नाटकमध्ये स्वतः कायदा बनवतं। अशा प्रकारची दुटप्पी भूमिका ही काँग्रेसची वारंवार राहिलेली आहे। कर्नाटकाच्या धर्तीवर जर सरकार कायदा आणत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। त्यासाठी अध्यादेश काढा आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कडक कायदा करावं अशी सुद्धा मागणी करतोय। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं थैमान आता सुरू झालेलं आहे। 15,000 कोटी दिल्याची थापाड्या सरकारने थापा मारून वेळ मारून नेली सभागृहामध्ये। म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करताय, शेतकऱ्यांना तुम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करताय असा त्याचा अर्थ होतो।